आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. तुम्ही कोणत्या गटातून अर्ज भरलेला आहे आणि कोणत्या पक्षाच्या वतीने भरले? मी महूद बुद्रुक जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षासोबत अजून कोणते पक्ष राहणार आहेत आघाडी? आता आघाडी तर दीपक आबाची आणि आमची आहे. महाविकास आघाडीच्या आघाडीतूनच अर्ज भरले. पंचायत समिती गणाचे काय उमेदवार ठरलेले आहेत? पंचायत समितीची उमेदवारी महूद गणाची आहे, येडगेंची आहे. हरिभाऊ येडगे. वरचे चिकमौत गणाचे चिकमौतचा ठरलेले काय गटामध्ये काय विजन राहणार? आता विकासाचे काय मुद्दा आहे? विकासाचं काय धोरण आहे आपलं? महूद गटामध्ये तसं तर सुरुवातीला माझ्या म्हणजे राजकीय विकास कामाला स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आणि आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंच पदापर्यंत काम केलं. आबासाहेबांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिला. मी सरपंच पदाच्या काळात ज्या पद्धतीनं महूद हे मॉडेल व्हिलेज बनवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला, तोच या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा निश्चितपणानं मॉडेल सगळीच ज्या गटातली गावं आहेत ती निश्चितपणानं मॉडेल गावं बनवण्याचा प्रयत्न करीन. महूद गटातील नागरिकांना काय आव्हान करावं? महूद गटातील नागरिकांना मी सर्वांना विनंती करणार आहे की शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबांची आमची आघाडी आहे. या आघाडीच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणानं उभं राहावं आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला मी एक कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणानं महूद गावाचं सरपंच पदाच्या माझ्या कारकिर्दीवरती थोडेसे नजर टाकून आपण मला निश्चितपणानं गटातील सर्व नागरिकांनी मला मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं, हीच माझी अपेक्षा आहे. पक्षाकडून आघाडी काय झाली? शरद पवार आघाडीमध्ये आपलं दीपक आबा आघाडी. हो, दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाची आमची.